या महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूया त्या बातमीपत्राची। मंत्र्यांच्यामुळे रखडली आहे परळीची वीज निर्मिती। ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यामुळे उद्या या वीज निर्मितीचा शुभारंभ होणार होता। आधी पाण्याअभावी आणि आता मंत्र्याअभावी ही वीज निर्मिती रखडली। वीज निर्मिती सुरू करायला मंत्री हवेतच कशाला असा सवाल सर्वसामान्य जनता विचारते। मंत्र्यांमुळे ही वीज निर्मिती रखडणार आहे। लक्ष्मीकांत रुईकर माझे सहकारी आपल्या संपर्कात आहेत। लक्ष्मीकांत, परळीचं औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र महाराष्ट्रासाठी किती महत्त्वाचं हे वेगळं सांगायला नको। हे केंद्र बंद पडलं तर आपल्या सगळ्यांच्याच चिंता वाढतात, कारण इथून मोठी जी वीज राज्याची ती तयार केली जाते। आधी पाण्यामुळे आणि आता मंत्र्यांना वेळ नाही म्हणून ही वीज निर्मिती पुढे ढकलली जाणार आहे। काय सांगाल? अगदी बरोबर आहे अजित। साधारणपणे 1.5 वर्षापूर्वी मराठवाड्यात जो दुष्काळ आहे सातत्याने 3 वर्षापासूनचा, त्यामुळे 1.5 वर्षापूर्वीपासून परळीचं जे वीज निर्मिती केंद्र आहे ते वीज निर्मिती केंद्र पाण्याअभावी बंद होतं। या वीज निर्मिती केंद्राला जिथून पाणी पुरवठा होतो त्या वाण धरणामध्ये आणि नागापूर धरणामध्ये मुबलक प्रमाणात पाणी साठा उपलब्ध झाल्यामुळे आणि जायकवाडीचं पाणी हे माजलगाव धरणात सोडल्यामुळे यावेळी मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होईल अशी अपेक्षा होती आणि त्यानुसार वीज निर्मिती करण्याचा शुभारंभ हा आज आयोजित करण्यात आलेला होता। यासाठी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी वेळ देखील दिलेली होती। मात्र असं सांगितलं जात आहे की पालकमंत्री आणि बावनकुळे हे दोघंही या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले नाहीत। त्यांचा कार्यक्रम अचानक रद्द झालेला आहे। पावसामुळे त्यांचं विमान उडू शकलं नाही आणि त्यामुळे हा कार्यक्रम रद्द केलाय। वास्तविक पाहता आजपासून हे केंद्र जर का सुरू झालं असतं तर साधारणपणे 1000 मेगावॅट वीज ही उपलब्ध होऊ शकली असती। म्हणजेच आता 15 दिवसावर हा कार्यक्रम पुढे ढकलला गेलेला आहे। खरं लक्ष्मीकांत, आणि आपण असं आवाहन करूया त्या मंत्र्यांना की ज्यांच्याकडे असुविधा होते वीज गेल्यानं त्यांचे चेहरे यांनी आठवावेत। आपण लोकशाहीत आहोत की राजेशाहीत असा प्रश्न पडावा अशी ही सगळी घटना आहे। तातडीनं त्यांनी फोन करावा आणि अधिकाऱ्यांना निर्देश द्यावे की मंत्री आले नाहीत म्हणून अशा पद्धतीने केंद्र सुरू न करणं हे खरंच आपण लोकशाहीत आहोत का असा प्रश्न आम्हाला पडतोय। ते तातडीनं फोन करतील आणि सांगतील की वीज निर्मिती सुरू करा। उद्यापासून वीज निर्मिती सुरू होईल अशी अपेक्षा आपण करूयात आणि लोकशाहीतली अशा पद्धतीचा हा राजेशाही कारभार जनता खपून घेणार नाही असंच या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटतंय। धन्यवाद या माहिती करता आपल्या। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।